हाय, सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आजच्या व्हिडिओची रिक्वेस्ट होती, ताई माझा मागचा गळा राऊंड गोल येत नाही त्याबद्दल सांगा। तर चला, आज आपण बघणार आहोत मागच्या गळ्याचा राऊंड गोल येण्यासाठी आपण कशा पद्धतीने शेप दिला पाहिजे आणि मागचा गळा तयार करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या मागील गळ्याचा राऊंड अगदी गोल येईल। बघा, ज्यावेळेस कॉटनचा ब्लाउज पीस असतो त्यावेळेस आपला शेप हा परफेक्ट गोल दिसतो, पण जर सुळसुळीत किंवा सिल्की ब्लाउज पीस असेल तर मात्र आपला राऊंड शेप व्यवस्थित गोल येत नाही। ओके, तर चला तुम्हाला गोल शेप कसा परफेक्ट द्यायचा ते दाखवते। त्याचबरोबर जो शेप तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवणार आहे तोच शेप मी तुम्हाला तयार सुद्धा करून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, इथे मी बॅकनेक कट करून घेतलेला आहे। तुम्हाला बॅकनेकची मापे सांगते। तर बघा, शोल्डरचं माप मी 5 इंचावरती टाकलेलं आहे। त्याचबरोबर ब्लाउजची उंची मी 13.25 इंच घेतलेली आहे। मुंडा खोली 5.6 इंच घेतलेली आहे। इथे मी 34 छातीघेर घेतलेला आहे, त्यामुळे छातीघेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। 1.5 इंचावरती मागील मुंड्याचा शेप दिलेला आहे। आता आपण मागील गळ्यासाठी लागणारी मापे टाकून घेऊया। तर बघा, इथे मी शोल्डर पट्टीचं माप 3 इंचावरती टाकणार आहे। 2.5 इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन मी घेतलेला आहे आणि 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। ओके, आता आपल्याला मागील गळ्याची उंची ते टाकायची आहे। इथे मी 9.5 इंच मागील गळ्याची उंची घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार तुम्हाला इथे उंची टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला मागील गळ्याची रुंदी ते टाकायची आहे। नॉर्मली आपण मागील गळ्याची रुंदी 2.5 इंच घेत असतो। ओके, आपल्याला मागील गळा कसा हवा आहे त्यानुसार आपण मागील गळ्याची रुंदी टाकत असतो। ओके, तुम्हाला जर मागील गळा जास्त ब्रॉड नको असेल तर तुम्ही 2.5 इंच रुंदी ते घेऊ शकता। ओके, तर बघा, इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे, म्हणजेच गोल शेप द्यायचा आहे। तर बघा, परफेक्ट राऊंड शेप देण्यासाठी इथे मी अर्धा इंच घेतलेला आहे। सेंटर पॉइंट मधून या पद्धतीने अर्धा इंच घेतलेला आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, किती इझिली मी इथे गोल शेप देऊन घेतलेला आहे। तुम्हाला जर या पद्धतीने गोल शेप देता येत नसेल तर तुम्हाला भन्नाट ट्रिक सांगते। बघा, अशी बांगडी आपल्या प्रत्येकाकडे असते, बरोबर? तर तीच बांगडी घ्यायची आणि या पद्धतीने तुम्हाला ठेवून घ्यायची आहे। बघा, आपण अर्धा इंच घेतलं, तिथे मी या पद्धतीने बांगडी ठेवून घेतलेली आहे आणि गोल शेप देऊन घेतलेला आहे। बघा, किती इझिली आपण बांगडीच्या सहाय्याने गोल शेप देऊन घेऊ शकतो। बघा, आपण हाताने जसा शेप दिला सेम त्याच पद्धतीने मी बांगडीने सुद्धा शेप देऊन दाखवलेला आहे। तर बघा, आपण 2.5 इंचावरती गळारुंदी टाकून शेप देऊन घेतला। तुम्हाला जर याच्यापेक्षा सुद्धा ब्रॉड गळा हवा असेल तर तुम्ही इथे 3 इंच सुद्धा घेऊ शकता। तर बघा, इथे मी 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे। ओके, आता जसं आपण अर्ध्या इंचावरती मार्किंग केलं सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी अर्ध्या इंचावरती मार्किंग करणार आहे। ओके, आणि बघा, तिथे आपल्याला या पद्धतीने बांगडी ठेवून घ्यायची आहे आणि शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, अगदी इझिली इथे मी बांगडीच्या सहाय्याने शेप देऊन घेतलेला आहे। ओके, आता आपण काय केलं, 2.5 इंचावरती गळारुंदी टाकली, शेप देऊन घेतला। त्यानंतर आपण 3 इंचावरती गळारुंदी टाकली, शेप देऊन घेतला। आता त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला अजून ब्रॉड गळा हवा असेल तर तुम्ही ते 3.5 इंच सुद्धा घेऊ शकता। बघा, आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर तेवढंच ठेवायचं आहे, फक्त आपण खालची गळारुंदी वाढवून घेत आहोत। ओके, तर बघा, इथे सुद्धा मी 3.5 इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि अर्धा इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने बांगडीच्या सहाय्याने शेप देऊन घेत आहे। तुम्हाला हाताने जर परफेक्ट शेप देता येत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर देता येत नसेल तर तुम्ही बांगडीच्या सहाय्याने या पद्धतीने शेप देऊ शकता। तर बघा, आपण नॉर्मली गळ्याची रुंदी 2.5 इंच टाकत असतो, बरोबर? तर इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार करून घेतला आणि राऊंड शेप देऊन घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे 3 इंचावरती सुद्धा मी राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आणि 3.5 इंचावरती सुद्धा मी राऊंड शेप देऊन तुम्हाला दाखवलेला आहे। तुम्हाला गळा किती रुंद हवा आहे किंवा किती ब्रॉड हवा आहे त्यानुसार तुम्ही मार्किंग करू शकता किंवा कस्टमरच्या आवडीने तुम्ही या पद्धतीने राऊंड शेप देऊ शकता। ओके, तर बघा, आपण जो 2.5 इंचावरती राऊंड शेप दिलेला आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत। तुम्हाला मी 3 प्रकारे राऊंड शेप ड्रॉ करून दाखवलेले आहेत। आपण हा शेप कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपला इथे राऊंड गोल आलेला आहे। ओके, तर चला तुम्हाला हा शेप मी तयार करून दाखवते। तर बघा, राऊंड शेप तयार करण्यासाठी इथे मी सुळसुळीत कापड घेणार आहे, कारण कॉटनचं कापड असेल तर राऊंड शेप आपला अगदी परफेक्ट येतो।
पण सुळसुळीत कापड असेल तर आपला राऊंड शेप व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळेच तुम्हाला सुळसुळीत कापडावरतीच मी शेप हा तयार करून दाखवणार आहे। तर बघा, ब्लाऊजच्या सरळ बाजूवरती आपल्याला या पद्धतीने अस्तर पसरवून घ्यायचं आहे। सुळसुळीत कापड असेल तर पिना लावायला अजिबात विसरायचं नाही। गळ्याच्या कडेने आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने पिना लावल्यामुळे आपल्याला टीप मारताना अगदी सोपं जातं, कापड अजिबात हलत नाही। तर बघा, मग गळ्याच्या कडेने मी पिना लावून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथून बघा 5 इंचावरती गळ्याच्या कडेने टीप मारून घ्यायची आहे। ओके, समान अंतर ठेवायचं आहे 5 इंच। अगदी 5 इंचावरती आपली टीप आली पाहिजे, या पद्धतीने संपूर्ण गळ्याला 5 इंचावरती टीप मारून घ्यायची आहे। गळ्याला टीप मारताना घाई करायची नाही, अगदी हळूवारपणे आपल्याला ही टीप मारून घ्यायची असते। जिथे राऊंड येईल तिथे या पद्धतीने तुम्हाला कापड फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही माझे दोन्ही हात बघू शकता, मी कशा पद्धतीने हात ठेवलेले आहेत आणि कापड कशा पद्धतीने फिरवून घेत आहे। तर बघा, अगदी एक समान 5 इंचावरती मी गळ्याच्या कडेने टीप मारून घेतलेली आहे। तर बघा, सुळसुळीत कापड असेल तर या पद्धतीने पिन लावायचे, म्हणजे आपल्याला अगदी व्यवस्थित टीप मारता येते। आता आपण ह्या पिना काढून घेऊया। पिनांचं काम झालेलं आहे। आता बघा, आपल्याला एक्स्ट्रा जे कापड आहे गळ्याच्या कडेचं ते कट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित कट करायचं आहे, अस्तर कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। एक्स्ट्रा कापड कट केल्यानंतर सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला गळ्याच्या कडेने कट मारून घ्यायचे आहेत। बघा, या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत संपूर्ण गळ्याला। ओके, आणि बघा, या पद्धतीने आपल्याला डायरेक्ट टीप मारायची नाही। ओके, आपल्याला काय करायचं आहे, आपण जे 5 इंचावरती इथून टीप मारलेली आहे ते 5 इंच जे आहे ते आपल्याला या पद्धतीने खाली ठेवायचं आहे आणि अस्तरवरती आपल्याला डापटीप मारायची आहे। बघा, इथे आपल्याला डापटीप द्यायची आहे। डापटीप देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जी गळ्याला 5 इंचावरती टीप मारलेली आहे, ओके, ती टीप या पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे आणि त्याच्यावरती अस्तर आलं पाहिजे आणि अस्तरवरती आपल्याला डापटीप देऊन घ्यायची आहे। ओके, या पद्धतीने जर तुम्ही डापटीप दिली तर गळा अगदी फिनिशिंग सोबत तयार होणार आहे। ओके, अस्तर व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होतं। तर बघा, मग व्यवस्थित खालून चेक करत करत आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे। टीप अस्तरवरती मारायची आहे, ब्लाउज पीस वरती अजिबात टीप मारायची नाही। ओके, बघा, खालचं जे 5 इंचावरती आपण टीप मारलेली आहे त्या टिपेवरती अस्तर आलं पाहिजे आणि अस्तरवरती आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे। ओके, म्हणजे ते 5 इंच सुद्धा आपलं डापटीप मध्ये आलं पाहिजे, या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे। अगदी हळूवारपणे आपल्याला ही टीप मारून घ्यायची असते। तर बघा, मग मी अस्तरवरती डापटीप मारून घेतलेली आहे आणि बघा, दोन्ही बाजूला आपल्याला या पद्धतीने पकडून अस्तर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे। फोल्ड करण्याची गरजच लागत नाही, ते आपोआप फोल्ड होणार आहे, कारण आपण डापटीप दिलेली आहे त्यामुळे अस्तर आपोआप आतमध्ये फोल्ड होतं। बघा, या पद्धतीने। ओके, बघा, अगदी इझिली अस्तर आतमध्ये फोल्ड झालेला आहे, त्यासाठी डापटीप द्यायला अजिबात विसरायचं नाही। ओके, आता आपल्याला गळ्याच्या कडेने टीप मारून घ्यायची आहे। ही जी टीप आहे ती गळ्याच्या अगदी कडेने आली पाहिजे, या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे। तर बघा, अगदी कडेने आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे। डापटीप दिल्यामुळे अगदी इझिली आपल्याला ही टीप मारता येते। तुम्ही बघू शकता, अगदी इझिली इथे मी टीप मारून घेत आहे। आपला शेप सुद्धा खूप सुंदर येतो यामुळे। तर बघा, मग इथे मी गळ्याच्या कडेने टीप मारून घेतलेली आहे। तुम्ही गळ्याची फिनिशिंग बघू शकता, अगदी सुंदर आपल्या गळ्याची फिनिशिंग इथे आलेली आहे। आता आपण अस्तर जॉईन करून घेऊया।
ज्यावेळेस तुम्ही गळा तयार करता त्यावेळेस तुम्ही बॉटमला सुद्धा 5 इंचावरती टीप मारून तुम्ही गळा पलटी करू शकता, त्यामुळे तुम्हाला कमरपट्टी लावण्याची गरज लागत नाही. पण खालून जर आपण 5 इंचावरती टीप मारून गळा पलटी केला तर मात्र आपल्याला गळ्याला दाब टीप देता येत नाही, त्यामुळे आपल्याला इथे कमरपट्टीच लावावी लागणार आहे. ओके, दाब टीप नाही मारली तरी सुद्धा चालते, तरी सुद्धा आपण गळ्याला फिनिशिंग देऊ शकतो. पण दाब टीप जर नाही दिली तर गळ्याला टीप मारताना आपल्याला थोडंसं अवघड जातं, आपल्याला अगदी हळूहळू टीप मारावी लागते. पण आपण दाब टीप जर दिली तर अगदी इझिली अस्तर आतमध्ये फोल्ड होतं आणि आपल्याला अगदी इझिली टीप मारता येते. तर बघा मग या पद्धतीने इथे मी अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे. आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत. तर बघा एक्स्ट्रा कापड मी इथे कट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता गळ्याची फिनिशिंग अगदी सुंदर आपली इथे आलेली आहे. आता आपण गळ्याला टक्स टाकून घेऊया. तर बघा टक्स टाकण्यासाठी इथे मी 1 इंचावरती मार्किंग करणार आहे आणि इथून बघा मध्यापर्यंत आपल्याला टेप फोल्ड करायचा आहे आणि मध्यावरती खूण करून घ्यायची आहे. इथे टक्सची उंची टाकायची आहे, त्याचबरोबर आपल्याला टक्सची रुंदी दोन्ही साईडला अर्धा इंच टाकून घ्यायची आहे. सेम ॲज इट इज आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्सची मापे सुद्धा व्यवस्थित टाकायची असतात. टक्स जर का आपण चुकीच्या पद्धतीने टाकले तर आपल्या बॅकनेकचा शेप सुद्धा टक्समुळे बिघडू शकतो, त्यामुळे टक्स अगदी व्यवस्थित टाकून घ्यायचे असतात. तर बघा मग या पद्धतीने मी टक्सची मापे सर्व टाकून घेतलेली आहेत. आता आपण टक्स टाकून घेऊया. तर बघा मग या पद्धतीने मी टक्स टाकून घेतलेला आहे. सेम ॲज इट इज आपल्याला दुसरा टक्स टाकायचा आहे. टक्स आपला उचलल्यासारखा दिसणार नाही ना, याची पूर्ण काळजी घ्यायची आहे आपल्याला. तर बघा मग दुसऱ्या साईडला सुद्धा मी टक्स टाकून घेतलेला आहे. आता तुम्हाला ओपन करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला इथे गोल शेप आलेला आहे. आपण टक्स टाकलेले आहेत तरी सुद्धा आपले टक्स अजिबात दिसत नाहीत. ओके, या पद्धतीने मी टक्स टाकून घेतलेले आहेत. तुम्ही गळ्याचा राऊंड बघू शकता, अगदी परफेक्ट आपला इथे राऊंड आलेला आहे. अगदी सिल्की कापड आहे, आपण इथे कॅनव्हास सुद्धा वापरलेला नाही, तरी सुद्धा गळ्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. अगदी परफेक्ट आपल्या गळ्याची फिनिशिंग इथे आलेली आहे. नक्की या पद्धतीने गळा तयार करून बघा, अगदी परफेक्ट तुमचा गळा येणार आहे. ओके, फक्त तुम्ही मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही गळा तयार करा, तुमचा गळा परफेक्ट येईल. ओके, ज्या ताईंची रिक्वेस्ट होती त्या ताईंचा हा व्हिडिओ बघून प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशी मी आशा करते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.